सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? विकासाची कास घेतो, शिक्षण आणि प्रशिक्षण घेतो, परिश्रमाचे वेतन घेतो, नव्या महाराष्ट्राचा घेतो विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. गोळ्या घेतात तर त्या गोळ्या का घ्याव्या लागतात? गोळ्या घ्याव्या लागतात कारण निद्रेचे विविध विकार, निद्रेचे विविध विकार झोपेचे, त्यातलं सगळ्यात कॉमनेस्ट इन्सॉम्निया म्हणजे निद्रानाश. त्यात सगळ्यात कॉमन हे आहे. निद्रानाशाचा विकार सहसा प्रौढत्वी सुरू होतो आणि तो वृद्धपणी वाढत जातो. झोप वरचेवर कमी होत जाते. जन्माला आलेलं मूल 17 ते 18 तास झोपते. हळूहळू त्याची झोप कमी कमी होत जाते जसं त्याचं वय वाढत जातं. तरुणपणी साधारणपणे 7-8 तास झोप लागत असेल आणि वृद्धपणी झोपेचं प्रमाण मग कमी कमी होत जातं. झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात कारण सगळ्यात कॉमन विकार म्हणजे इन्सॉम्निया. संपूर्ण मनोविकार शास्त्रामध्ये मनोविकारांच्या लक्षणाचं पहिलं लक्षण म्हणजे झोप न लागणे. आमच्याकडे आला पेशंट तर पहिली गोष्ट आम्ही त्याला विचारतो की झोप कशी लागते, कारण झोपेचं आरोग्य म्हणजे मनाचं आरोग्य. आणि डिप्रेशनमध्ये, स्किझोफ्रेनियामध्ये, कुठल्याही मानसिक विकारामध्ये, अँझायटी डिसऑर्डरमध्ये पहिले उडते ती माणसाची झोप. झोप ही अशी अत्यंत सेन्सिटिव्ह आणि तो एक क्रायटेरिया आहे माणसाच्या आरोग्याबद्दल. आणि मग गोळ्या वगैरे घ्यावं लागणं वगैरे ही पुढचा टप्पा झाला क्रॉनिक इन्सॉम्निया. साधारणपणे 8 दिवसातून एखाद्या दिवशी नीट झोप न लागणे वगैरे हे फार कॉमन आहे. इथे तर काही त्याच्यात दखल देण्याची गरज नाही, तो काही विकार नाहीये. सातत्याने 3-4 दिवस झोप नीट न लागणं ही गोष्ट दखल घेण्यासारखी आहे. आणि कायमस्वरूपी झोप लागायला वेळ लागणं किंवा झोप लागल्यावरती लवकर जाग येणं, नंतर पुन्हा झोप न लागणं, म्हणजे पूर्व रात्रीची झोप आणि उत्तर रात्रीची झोप या दोन्हीचे डिस्टर्बन्सेस होणं हा विकाराच्या कक्षेत मोडतो.